आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक फटका घरगुती गॅसला बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर गॅस पाठोपाठ पेट्रोलचा देखील तुटवडा भासणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे नाशिककरांनी मागील महिन्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अक्षरशः 2 दिवसात रांगेत ताटकळत उभं राहून इंधनाच्या टाक्या फुल करून घेतल्या. सध्या पेट्रोल डिझेलच्या सुरळीत असलेल्या पुरवठ्यामुळे अवघ्या 1.5 तासात नाशिककरांना पेट्रोल भरता येते. मात्र रांगेत ताटकळत उभं राहून पेट्रोल भरल्यानं सध्या पेट्रोलची विक्री 25% घटली असल्याचं समोर आलंय. एकूणच सोशल मीडियावरील पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवल्यानं काय घडू शकतं याचे महत्त्वपूर्ण चित्र आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे गॅस व इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता केली जात असतानाच केंद्र सरकारने इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा नियमित असल्याची ग्वाही दिली होती. मात्र सोशल मीडियावरून चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे चिंतेपोटी लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावून इंधन भरून घेणं पसंत केलं होतं. त्यामुळे पेट्रोलच्या मागणीमध्ये तब्बल 25% घट झाली. त्यामुळे काल रविवार सुट्टीच्या दिवशी तुरळक वाहनं पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.